नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पायथागोरस थेरम या चॅप्टरमधील आज आपल्याला प्रॉब्लेम सेट 2 यातील आपल्याला पहिला प्रश्न सोडवायचा आहे। पहिला प्रश्न मल्टिपल चॉईस क्वेश्चनचा प्रश्न आहे। पहिला प्रश्न सम क्वेश्चन्स अँड देअर अल्टरनेटिव्ह आन्सर्स। येथे आपल्याला पहिल्या प्रश्नामध्ये एकूण 8 उपप्रश्न दिलेले आहेत आणि देअर अल्टरनेटिव्ह आन्सर्स 4 आपल्याला पर्याय दिलेले आहेत। 4 पर्यायापैकी करेक्ट पर्याय कोणता आहे तो निवडायचा आहे। पहिला प्रश्न आउट ऑफ दी फॉलोइंग व्हिच इज दी पायथागोरियन ट्रिपलेट। पायथागोरियन ट्रिपलेट म्हणजे काय, त्या राईट अँगल ट्रायंगलच्या साईड असतील, बरोबर आहे। राईट अँगल ट्रायंगलमध्ये सर्वात मोठी साईड म्हणजे काय असतो, हायपोटेनस असतो, आपल्याला माहीत आहे, बरोबर आहे। परंतु येथे तीनही साईड्स कसे आहेत, इक्वल आहेत। म्हणजे राईट अँगल ट्रायंगल असेल तर सर्वात मोठी एक साईड असते, त्याला हायपोटेनस म्हणतो। येथे पण तीनही साईड इक्वल आहेत, 2 2 2, म्हणजे हा पर्याय तर नसणार आहे। येथे सर्वात मोठा नंबर कोणता आहे, 5 आहे, परंतु 2 साईड इक्वल दिलेल्या आहेत, असं असणं शक्य नाही, म्हणजे हा पण पर्याय नाही आहे, बरोबर आहे। आता हे 2 पर्याय आपल्याला चेक करायचे आहेत। तर आता सर्वात मोठी साईड म्हणजे हायपोटेनस। येथे 10चा स्क्वेअर किती होईल, 100 होईल, आणि ह्या दोघांची ॲडिशन पाहिजे। समजा राईट अँगल ट्रायंगल ABC आहे, तर येथे काय होईल, ACचा स्क्वेअर इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर, बरोबर आहे। म्हणजे सर्वात मोठ्या साईड्सचा स्क्वेअर हा उरलेल्या 2 साईड्सच्या स्क्वेअरच्या ॲडिशन एवढा असतो, बरोबर आहे। सर्वात मोठी साईड 10 आहे, 10चा स्क्वेअर केला आपण 100 आलेला आहे। मग ह्या दोघांचंही स्क्वेअर घेऊ आणि ॲडिशन घेऊ, म्हणजे 1चा स्क्वेअर आणि 5चा स्क्वेअर। 1चा स्क्वेअर 1, 5चा स्क्वेअर 25, दोघांचे ॲडिशन 26 येईल। दोन इक्वल होईल का, हे 100 आहेत, हे 26 आहेत, म्हणजे हा पण पर्याय येणार नाही। 3 4 5 यामध्ये सर्वात मोठा नंबर कोणता आहे, 5 आहे, म्हणजे 5चा स्क्वेअर म्हणजे हायपोटेनसचा स्क्वेअर असेल, बरोबर आहे, तो 25 येईल। मग उरलेल्या 2 बाजू ह्या आहेत 3 आणि 4, म्हणजे 3चा स्क्वेअर करू आपण आणि 4चा स्क्वेअर करू। ज्या 2 लहान साईड आहेत त्यांचा स्क्वेअर करायचा आणि ॲडिशन करायची आपल्याला। 3चा स्क्वेअर 9 होईल आणि 4चा स्क्वेअर 16 होईल, 25, म्हणजे काय, 5चा स्क्वेअर केला, या नंबरचा स्क्वेअर केला आपण, तर या 2 नंबरच्या स्क्वेअरचे ॲडिशन एवढा आहे, बरोबर आहे। म्हणजे हा हायपोटेनस असेल 5 आणि दुसऱ्या 2 साईड 3 आणि 4 असतील, बरोबर आहे। म्हणजे हे काय आहे, पायथागोरियन ट्रिपलेट, म्हणजे ऑप्शन नंबर बी इज करेक्ट आन्सर। आपल्याला सोल्युशन वगैरे काही द्यायचं नाही आहे, फक्त ऑप्शन कोणता करेक्ट आहे तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे। हे समजण्यासाठी तुम्हाला क्लिअर सांगितलेलं आहे। नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2, इन अ राईट अँगल ट्रायंगल। एका राईट अँगल ट्रायंगलमध्ये समजा हा राईट अँगल ट्रायंगल आहे, समजा ABC हा राईट अँगल ट्रायंगल आहे, येथे 90 डिग्रीचा अँगल आहे। इफ सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ दी साईड्स मेकिंग राईट अँगल। म्हणजे येथे आपल्याला काय सांगितलेलं आहे, ह्या 2 साईड्सचा स्क्वेअर आणि त्यांची ॲडिशन, म्हणजे ज्या 2 साईड राईट अँगल तयार करतात त्या 2 साईड्सचा स्क्वेअर आणि ॲडिशन म्हणजे काय, AB स्क्वेअर आणि प्लस BC स्क्वेअर। ह्या 2 AB आणि BC राईट अँगल तयार करतात, बरोबर आहे। या 2 साईडपासून राईट अँगल तयार झालेला आहे। या 2 साईड्सचा स्क्वेअर आणि ॲडिशन ती किती आहे, 169 आहे। तर आपल्याला काय काढायचं आहे, हायपोटेनसची लेंथ काढायची। तर ही लेंथ किती आहे, म्हणजे हायपोटेनस AC किती आहे हे आपल्याला काढायचं आहे। AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर म्हणजे आपण काय लिहू शकतो, AC स्क्वेअर लिहू शकतो। AC स्क्वेअर म्हणजे आपल्याला काय, हायपोटेनसचा स्क्वेअर इक्वल टू 169 आलेला आहे, त्यावरून हायपोटेनस काढता येईल। दोन्ही बाजूचा स्क्वेअर रूट घेऊ आपण। आपल्याला माहीत आहे 169चं स्क्वेअर रूट किती आहे, 13 आहे, बरोबर आहे। म्हणजे हायपोटेनस किती असेल, 13 असेल। जर ह्या दोघांची ॲडिशन, या 2 साईड्सच्या स्क्वेअरची ॲडिशन किती असेल, 169, तर हायपोटेनस आपला 13 येईल। म्हणजे ऑप्शन नंबर बी इज करेक्ट आन्सर। नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3, आउट ऑफ दी डेट्स गिवन बिलो व्हिच डेट कॉन्स्टिट्यूट्स अ पायथागोरियन ट्रिपलेट। हे 3 नंबर आहेत, म्हणजे डेट आहेत, तर हे 3 नंबर पायथागोरियन ट्रिपलेट आहेत का हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे। सर्वात मोठा नंबर म्हणजे काय असेल, हायपोटेनस असेल, बरोबर आहे। तर आता येथे आपण निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल, येथे दोन्ही पण सर्वात मोठा नंबर 16 आहे, परंतु 2 टाइम्स आहे, ट्रिपलेट नसेल, बरोबर आहे। मोठा नंबर येथे 17 आहे, 17चा स्क्वेअर 289 आहे, बरोबर आहे। परंतु 3चा स्क्वेअर किती होईल, इक्वल येईल का, 3चा स्क्वेअर 9 होईल आणि 5चा स्क्वेअर 25 होईल। दोन्ही इक्वल आहेत का, नाही, इक्वल नसल्यामुळे हे पण पायथागोरियन ट्रिपलेट नाही आहे। येथे सर्वात मोठा नंबर कोणता आहे, 15 आहे, म्हणजे 15चा स्क्वेअर किती होईल, 225, इक्वल आहे का चेक करू आपण। 4चा स्क्वेअर म्हणजे 16 होईल
आणि 9चा स्क्वेअर 81 होईल. दोघांची ॲडिशन एवढी येईल का? येणार नाही. म्हणजे हे पण पायथागोरियन ट्रिपलेट नाही आहे. पहा हे चेक करू आपण. सर्वात मोठा नंबर कोणता आहे? 17 आहे. 17चा स्क्वेअर घ्यायचा आपल्याला. किती येईल? 289 येईल. हे इक्वल आहे का आपण चेक करू. 15चा स्क्वेअर किती येईल? 225 आणि प्लस 8चा स्क्वेअर 64 होईल. बरोबर आहे. हे इक्वल आहे का आपल्याला चेक करायचं आहे. तर पहा ही ॲडिशन किती येईल? 9, 8 आणि 2 म्हणजे 289. हे पण 289 आहे. बरोबर आहे. म्हणजे या साईड्सचा जर स्क्वेअर केला आपण, मोठ्या साईड्सचा स्क्वेअर केला तर उरलेल्या दोन साईड्सच्या स्क्वेअरचे ॲडिशन एवढं आहे. बरोबर आहे. म्हणजे हे पायथागोरियन ट्रिपलेट आहे. 15, 8 आणि 17. ऑप्शन नंबर ए इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. इफ ए बी सी आर साईड्स ऑफ अ ट्रायंगल. पहा ए बी सी या ट्रायंगलच्या साईड्स आहेत आणि आपल्याला कंडिशन दिलेली आहे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इक्वल टू सी स्क्वेअर. म्हणजे येथे काय दिलेलं आहे? दोन साईड्सच्या स्क्वेअरची ॲडिशन इक्वल आहे थर्ड साईडचा स्क्वेअर. बरोबर आहे. म्हणजे काय असेल? पायथागोरस थेरम असेल. आणि पायथागोरस थेरम कधी अप्लाय होईल? राईट अँगल ट्रायंगल असेल तर. पहा म्हणजे ऑप्शन नंबर सी इज करेक्ट आन्सर. पहा तो ट्रायंगल कसा असेल? हा राईट अँगल ट्रायंगल तो ए सी बी ट्रायंगल असेल. पहा आणि सी अँगलजवळ 90 डिग्रीचा अँगल असेल. कारण ह्या कॅपिटल ए समोरची साईड स्मॉल एने इंडिकेट करतात, सी समोरची साईड स्मॉल सीने आणि बी समोरची साईड स्मॉल बीने. तर पहा म्हणजे येथे काय होईल? सी स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. बरोबर आहे. म्हणजे हा कोणता ट्रायंगल आहे? राईट अँगल ट्रायंगल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. फाइंड पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर. आपल्याला स्क्वेअरची पेरिमीटर काढायची आहे. इफ इट्स डायगोनल इज 10√2. आपल्याला डायगोनलची लेंथ दिलेली आहे आणि स्क्वेअरची पेरिमीटर काढायची. म्हणजे स्क्वेअरचा एक डायगोनल दिला आपल्याला तर त्याची पेरिमीटर किती असेल? पेरिमीटर म्हणजे सर्व साईड्सची ॲडिशन आणि स्क्वेअरच्या सर्व साईड्स इक्वल असतात हे आपल्याला माहीत आहे. प्रत्येक साईडचं मेजरमेंट इक्वल असते आणि प्रत्येक अँगल पण 90चा असतो. आपल्याला काय दिलेलं आहे? फक्त डायगोनल दिलेला आहे. या डायगोनलची लेंथ दिलेली आहे आपल्याला. ती किती आहे? 10√2 सेंटीमीटर आहे. तर आपल्याला साईड किती असेल ते प्रथम काढावे लागेल आणि जी साईड येईल, कारण 4 साईड इक्वल असतात त्यामुळे आपल्याला त्या साईडला 4ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे काय निघेल? पेरिमीटर निघेल. बरोबर आहे. पहा साईड्स इक्वल असतात. समजा ही एक्स आहे आणि ही पण एक्स आहे साईड. बरोबर आहे. ही पण एक्स होईल आणि ही पण एक्स होईल. आता येथे राईट अँगल ट्रायंगल तयार होतो हा. सपोज ए बी सी. पहा ए बी सी हा राईट अँगल ट्रायंगल आहे. आपल्याला म्हणजे ए सी काय होईल? हायपोटेनस होईल. ए सी स्क्वेअर येथे काय होईल? पहा ए सी स्क्वेअर इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. समजा दोन्ही इक्वल आहेत. बरोबर आहे. ए बी आणि बी सी. समजा एक्स आहे तर एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर होईल. बरोबर आहे. ए सी आपल्याला 10√2 दिलेला आहे. म्हणजे 10√2 स्क्वेअर असल्यामुळे स्क्वेअर करणार आपण. पहा म्हणजे यावरून हे सोडवता येईल आपल्याला. पहा 10चा स्क्वेअर करायचा आणि √2चा स्क्वेअर करायचा. 10चा स्क्वेअर किती होईल? 100 होईल आणि √2चा स्क्वेअर काय होईल? फक्त 2च होईल. पहा √2 × √2 असं जर असेल त्याचा आन्सर फक्त 2 येते. किंवा √3 × √3 असेल तर आन्सर फक्त 3 येईल. √5 × √5 आन्सर किती येईल? 5 येईल. कशामुळे? समजा 5 × 5 म्हणजे काय होतील? 25 होतील आणि रूटमध्ये आहेत म्हणजे 25चं स्क्वेअर रूट काय येईल? 5 येईल. बरोबर आहे. त्याप्रमाणे 2 × 2 4 होतील आणि 4चं स्क्वेअर रूट 2च येईल. पहा √2चा स्क्वेअर म्हणजे काय? फक्त 2 येईल आणि इक्वल टू एक्स स्क्वेअर म्हणजे 2 टाइम्स एक्स स्क्वेअर होतील. बरोबर आहे. पहा यावरून एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू काय येईल? एक्स स्क्वेअर पहा हे 100, हे 2 या साईडचे आणि हे 2 या साईडला डिव्हिजनमध्ये येतील. 2 2 कॅन्सल होतील म्हणजे एक्स स्क्वेअर इक्वल टू आपल्याला काय मिळेल? 100. म्हणजे एक्स इक्वल टू काय मिळेल? 10 मिळेल. पहा स्क्वेअर रूट घेतलं तर 10 व्हॅल्यू येईल. म्हणजे ही साईड किती असेल? 10. आपल्याला 10 आन्सर पाहिजे का? नाही पाहिजे. आपल्याला काय फक्त मिळाली आता 6 साईड मिळाली. आपल्याला काय काढायचं आहे? पेरिमीटर काढायची. मग ही 10 असेल, ही पण 10 असेल, ही पण साईड 10 आणि ही पण साईड 10. 4 × 10 म्हणजे काय होतील? 40 होतील. बरोबर आहे. किंवा चारही साईडची ॲडिशन किती येईल? 10, 20, 30, 40. 40 सेंटीमीटर. म्हणजे ऑप्शन नंबर डी इज करेक्ट आन्सर. पहा स्क्वेअर असेल आणि आपल्याला डायगोनल दिला असेल तर एक लक्षात ठेवायचं, स्क्वेअरचा डायगोनल काय करतो? हा अँगल डिवाईड करतो. म्हणजे इक्वल हा अँगल बायसेक्टर असतो. म्हणजे ते
येथे एक अँगल जो आहे तोच अँगल येथे पण असतो, म्हणजे येथे जो आहे तोच असतो. म्हणजे हे अँगल कोणते होतील? 45 आणि 45चे होतील दोन्ही अँगल. आपण 45, 45, 19चा थेरम पाहिलेला आहे. म्हणजे 45 अँगल समोरील साईड डायगोनलच्या किती असते? आता 45 अँगल समोरील साईड समजा किती? AB आहे, समजा साईड ती AB, तिचं मेजरमेंट किती असेल? डायगोनलच्या 1/√2 डायगोनल. हे आपण थेरम पाहिलेला आहे, बरोबर आहे. आपल्याला AB काढायचं आहे, बरोबर आहे. तर 1/√2 डायगोनल किती दिला आपल्याला? 10√2. 10√2 पहा, √2 कॅन्सल होतील, म्हणजे साईड किती मिळेल आपल्याला? 10 मिळेल. पहा, थेरम माहीत असेल तर याप्रमाणे काढता येईल, किंवा अशी प्रोसेस करून पायथागोरस थेरम अप्लाय करूनही काढता येईल. क्वेश्चन नंबर 6. अल्टिट्यूड ऑन दी हायपोटेनस ऑफ अ राईट अँगल ट्रायंगल डिवाइड्स इन इट 2 पार्ट्स. पहा, एक राईट अँगल ट्रायंगल आहे. समजा हा राईट अँगल ट्रायंगल काढला आपण, तर येथे 90चा अँगल आहे. तर या हायपोटेनसवर आपण अल्टिट्यूड काढला, म्हणजे या पॉईंटमधून या साईडवर आपण परपेंडिक्युलर काढला, म्हणजे येथे 90चा अँगल होईल. तर हा ट्रायंगल समजा ABC आहे आणि हा पॉईंट आपण D घेऊ. तर हा अल्टिट्यूड काय करतो? या हायपोटेनसला 2 सेगमेंटमध्ये डिवाइड करतो, बरोबर आहे, AD आणि DC. तर ADची लेंथ समजा 4 दिली आपल्याला, आणि दुसरी सेगमेंट याची लेंथ दिली 9. तर आपल्याला ह्या अल्टिट्यूडची लेंथ किती असेल ही काढायची, म्हणजे BDची लेंथ किती असेल. तर पहा, हायपोटेनसवर आपण अल्टिट्यूड काढलेला आहे. आपण यापूर्वी थेरम पाहिलेला आहे जॉमेट्रिक मीन, बरोबर आहे, बाय थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. त्यामध्ये काय आहे? अल्टिट्यूडचा स्क्वेअर म्हणजे काय? BDचा स्क्वेअर इक्वल AD इंटू DC. AD इंटू DC हा काय आहे? जॉमेट्रिक मीन थेरम आहे. पहा, आपल्याला BD काढायचं आहे, बरोबर आहे. ADची लेंथ आपल्याला 4 दिलेली आहे आणि DCची लेंथ 9 आहे. दोघांचा मल्टिप्लिकेशन 36 येईल. परंतु ही व्हॅल्यू कशाची आली? BD स्क्वेअरची आली. आपल्याला काय पाहिजे? BD पाहिजे, म्हणजे आपण स्क्वेअर रूट घेऊ. म्हणजे BD स्क्वेअरचा स्क्वेअर रूट BD येईल, आणि 36चा स्क्वेअर रूट काय होईल? 6 होईल. पहा, BD स्क्वेअरची ही व्हॅल्यू आहे, त्यामुळे BDची व्हॅल्यू काय येईल? 6 येईल. BD किती असेल? 6 सेंटीमीटर. पहा, 6 सेंटीमीटर, म्हणजे ऑप्शन नंबर C इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट पहा, क्वेश्चन नंबर 7. हाईट अँड बेस ऑफ अ राईट अँगल ट्रायंगल. एक राईट अँगल ट्रायंगल आहे, आपल्याला हाईट आणि बेस दिलेला आहे. पहा, ही हाईट होईल. समजा ABC हा राईट अँगल ट्रायंगल आहे, येथे 90चा अँगल आहे. ही हाईट आहे. हाईट आपल्याला 24 दिलेली आहे सेंटीमीटरमध्ये, आणि बेस दिलेला आहे 18. तर आपल्याला हायपोटेनस किती असेल तो काढायचा आहे. पहा, इथे आपण पायथागोरस थेरम अप्लाय करू. हायपोटेनस स्क्वेअर म्हणजे AC स्क्वेअर इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. पहा, AB 24 आहे, म्हणजे हाईट 24 दिली, त्याचा स्क्वेअर करायचा आपल्याला. आणि BC आहे 18, म्हणजे बेस 18 आहे, त्याचा स्क्वेअर करायचा आहे. 24चा स्क्वेअर आपल्याला माहीत आहे 576 आहे, आणि 18चा स्क्वेअर 324 आहे. दोघांचे ॲडिशन 900. ही व्हॅल्यू कशाची येईल? AC स्क्वेअर. आपल्याला काय पाहिजे? AC पाहिजे, त्यामुळे आपण स्क्वेअर रूट घेऊ. AC स्क्वेअरचा स्क्वेअर रूट AC होईल, आणि 900चा स्क्वेअर रूट किती असते? आपल्याला माहीत आहे 30 असते, बरोबर आहे. म्हणजे ही व्हॅल्यू किती येईल? 30 सेंटीमीटर. ऑप्शन नंबर B इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. इन ट्रायंगल ABC 3 साईड्सचं मेजरमेंट दिलेलं आहे आपल्याला. तर त्यावरून अँगलचं मेजरमेंट किती असेल? A अँगलचं मेजरमेंट किती असेल? पहा, येथे व्यवस्थित आपण निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल सर्वात मोठी साईड कोणती? AC आहे ते, बरोबर आहे. ACचं मेजरमेंट किती आहे? 12 आहे. तर BCचं किती आहे? त्याचे हाफ आहे. BC किती आहे? त्याचे हाफ आहे, 6 आहे. आणि AB किती आहे? पहा, 6√3 आहे. आपण एक थेरम पाहिलेला आहे. पहा, समजा राईट अँगल ट्रायंगल असेल 30, 60, 90चा. समजा हा 30चा अँगल आहे, हा 60चा आहे, आणि हा 90चा. 30, 60, 90 अँगल असेल तर आपण थेरम पाहिलेला आहे. पहा, 30 डिग्री अँगल समोरील साईड हायपोटेनसच्या किती असते? हाफ असते. समजा इथे मोठी साईड 12 आहे, म्हणजे हा हायपोटेनस असेल, तर ही साईड किती होईल? 6 होईल, बरोबर आहे. आणि 60 डिग्री अँगल समोरील साईड हायपोटेनसपेक्षा किती असते? √3/2 एवढी असते. हायपोटेनस किती दिलेला आपल्याला? येथे 12. म्हणजे ही साईड किती असेल? पहा, ही काटाकाटी केली 6 येईल, म्हणजे 6√3. 6√3 एक साईड आहे
6√3, एक आहे 6 आणि एक आहे 12. म्हणजे या अँगलचं मेजरमेंट किती असायला पाहिजे? 30 डिग्री असायला पाहिजे, बरोबर आहे. म्हणजे तो राईट अँगल ट्रायंगल 30, 60 आणि 90चा असेल, बरोबर आहे. तर ऑप्शन नंबर ए इज करेक्ट आन्सर. याचं मेजरमेंट किती असेल? 30 डिग्री असेल. समजले मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.